कुणाल पाटील यांचे आजोबा, त्याचप्रमाणे त्यांचे वडील आणि खुद्द कुणाल पाटील हे काँग्रेसवासी होते आणि 70 वर्ष हे पाटील घराणं काँग्रेसशी संबंधित होतं, काँग्रेससोबत होतं, काँग्रेससोबत एकनिष्ठ होतं. मात्र आता कुणाल पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडलेली आहे. धुळ्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. एक मोठी राजकीय घडामोड खानदेशातून समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी तब्बल 75 वर्षाचा काँग्रेसशी असलेला कौटुंबिक वारसा आणि निष्ठा सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा निर्णय खानदेशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा ठरला आहे. कुणाल पाटील यांचा हा निर्णय का, त्यामागील कारणे काय आणि त्यांच्या या पावलामुळे खानदेशाच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकता, चला जाणून घेऊया या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कुणाल पाटील यांनी 1 जुलै 2025 रोजी मुंबईत एका खास सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. कुणाल पाटील यांच्यासोबत धुळे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक आणि अनेक विद्यमान सरपंच, उपसरपंच यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे खानदेशातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, तर भाजपची ताकद आणखी वाढली आहे. कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना सांगितलं होतं, हा माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. 3 पिढ्यांचा आणि 75 वर्षांचा काँग्रेसशी असलेला वारसा सोडून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. खानदेशच्या विकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये 3 पिढ्यांचा वारसा सोडून गेल्या 75 वर्षाची परंपरा ज्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाची सांभाळली, ती परंपरा सोडून आज भारतीय जनता पक्षामध्ये त्या कुटुंबातला एक सदस्य प्रवेश करतोय, अशा ज्या बातम्या चालतात ते अत्यंत खरं आहे. की माझे आजोबा या देशामध्ये 1962 मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांची अत्यंत मोठी प्रेस या देशामध्ये होती, त्यावेळी संपूर्ण देशामध्ये पंडित नेहरूपेक्षा जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून हा इतिहास आमच्या उत्तर महाराष्ट्र, आमचे खासदार विश्लेषण येत आहे. एमएससी झाले, नंतर ते आमदार झाले, त्यानंतर 62 पासून 3 वेळा ते खासदार झाले, तसे एकूण 25 वर्ष त्यांनी सभागृहामध्ये गेले. त्यानंतर माझ्या वडील त्या ठिकाणी 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि 2009 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी भूषवली, अनेक मंत्रिपद त्यांनी. कुणाल पाटील हे खानदेशातील एक प्रभावी आणि लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचं कुटुंब गेल्या 7 दशकाहून अधिक काळ काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेलं आहे. त्यांचे आजोबा चुडामण अण्णा पाटील हे 1962 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी तब्बल 25 वर्षे संसदेत खानदेशाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील उर्फ दाजीसाहेब पाटील यांनी 7 वेळा आमदार म्हणून निवडणूक जिंकली आणि मंत्रिपदही भूषवलं. कुणाल पाटील यांनी 2009 मध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्राच्या 13व्या आणि 14व्या विधानसभेत आमदार म्हणून काम केलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धुळे जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या राम भदाने यांच्याकडून 66,000 मतांनी पराभव झाला. हा पराभव आणि पक्षातील एकटेपणा यामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कुणाल पाटील यांनी काँग्रेस सोडताना पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, काँग्रेसमध्ये विकासाचा अभाव असलेले धोरण आहे. खानदेशात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय संधी लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुढे सांगितलं की
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार खानदेशाच्या विकासासाठी मोठी पावलं उचलत आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठीच त्यांनी पक्षांतर केलं. कुणाल पाटील यांनी काँग्रेसची असलेली 70 वर्षांची निष्ठा सोडणं सोपं नव्हतं, असंही त्यांनी नमूद केलं. माझ्या आजोबांपासून आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ होतो. पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत आमचं कुटुंब काँग्रेस सोबत राहिलं, पण विकासाच्या दृष्टिकोनातून मी हा कठीण निर्णय घेतला, असं ते म्हणाले. कुणाल पाटील यांच्या या पक्षांतरामुळे खानदेशातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळे जिल्ह्यात काँग्रेसचा एक मोठा चेहरा आणि कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असलेले कुणाल पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धुळे आणि नंदुरबारसह संपूर्ण खानदेशात काँग्रेसची ताकद कमी होऊ शकते, तर भाजपचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते कुणाल पाटील यांचा हा निर्णय काँग्रेसच्या कमकुवत नेतृत्वाचा परिणाम आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असूनही कुणाल पाटील यांच्या पक्षात योग्य स्थान मिळालं नाही. 2024च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचा काँग्रेसमधील प्रभाव कमी झाला होता, असं एका विश्लेषकाने सांगितलं. पाटील कुटुंबांचा खानदेशातील राजकीय आणि सामाजिक प्रभाव मोठा आहे. चुडामण अण्णा पाटील यांनी खानदेशाच्या विकासासाठी संसदेत अनेकदा आवाज उठवला होता. त्यांचे वडील रोहिदास पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण भागाचा विकास यावर विशेष लक्ष दिलं. कुणाल पाटील यांनी हा वारसा पुढे नेला. त्यांनी धुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा आणि शेतीसाठी सिंचन सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने कामं केली. कुणाल पाटील यांचा हा निर्णय त्यांच्या कुटुंबाच्या काँग्रेसशी असलेल्या दीर्घकालीन नात्याला छेद देणारा आहे. त्यांनी स्वतः सांगितलं, माझ्या आधीच्या पिढीने विकासाची परंपरा दिली, ती जबाबदारी मी भाजपच्या माध्यमातून पुढे नेईन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुणाल पाटील यांचं पक्षात स्वागत केलं. बावनकुळे म्हणाले, कुणाल पाटील यांच्यासारखा प्रभावी नेत्याच्या प्रवेशामुळे खानदेशात भाजपची ताकद वाढेल. आगामी निवडणुकीत आम्ही एकजुटीने काम करू. धुळेतील नागरिकांमध्ये कुणाल पाटील यांच्या या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींना वाटतं की हा निर्णय खानदेशाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल, तर काही काँग्रेस समर्थकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितलं, कुणाल पाटील यांनी आमच्या भागासाठी खूप काही केलं, पण काँग्रेस सोडणं आम्हाला पटलं नाही. दुसरीकडे एका तरुण कार्यकर्त्याने म्हटलं, भाजपच्या माध्यमातून खानदेशात मोठ्या प्रकल्पांना गती मिळेल. कुणाल पाटील यांचा हा निर्णय योग्य आहे. कुणाल पाटील यांच्या या पक्षांतरामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खानदेशात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसला आपली ताकद टिकवण्यासाठी नव्या नेत्यांना आणि रणनीतीला पुढे आणावं लागेल. दुसरीकडे भाजपला कुणाल पाटील यांच्या अनुभवाचा आणि प्रभावाचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने खानदेशात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यांचा हा निर्णयामुळे काँग्रेसला धक्का बसला असला तरी खानदेशाच्या विकासासाठी हा निर्णय कितपत फायदेशीर ठरेल हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.